शिव हरि शंकर नमामि शंकर शिव शंकर शंभो हे गिरिजापति भवानी शंकर शिव शंकर शंभो ओम नमः शिवाय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। नमस्कार स्वामी भक्तांनो, तुमचे स्वागत आहे माझ्या चॅनलवर। सर्वांचे कल्याण हो ही स्वामीचरणी मनापासून प्रार्थना। स्वामी म्हणतात, बाळा, तुझ्या मनातील खूप मोठी इच्छा पूर्ण करणारा, तुझ्या पाठीमागील सर्व काही शत्रुपीडा संपवणारा, तुझ्या भाग्यात अद्भुत चमत्कार करणारा आणि आमच्या शुभ आशीर्वादाने तुझे जीवन परिपूर्ण करणारा हा अद्भुत, दिव्य आणि पवित्र संदेश जर या शुभ श्रावणातील तिसऱ्या सोमवारी तुझ्या समोर आला असेल तर बाळा, तू खूप खूप भाग्यशाली बाळ आहेस असे स्वतःला समजून या संदेशाचा स्वीकार करून शेवटपर्यंत दुर्लक्ष न करता शेवटपर्यंत ऐक। स्वामी म्हणतात, बाळा, खूप काही तुला या श्रावणामध्ये तुझ्या मनातील इच्छित प्राप्त होणार आहे। हो बाळा, मग तुझ्या मनातील ते एखादे खूप मोठे स्वप्न असेल, तुझे एखादे मोठे नियोजन असेल, तुझ्या कुटुंबातील तुझ्या मुलांचे किंवा तुझ्या वडीलधाऱ्या लोकांचे काही स्वप्न असतील, सर्व काही पूर्णत्वात जाणारा हा शुभ महिना आहे। हो बाळा, तेव्हा दुर्लक्ष करू नको। या शुभ संदेशाद्वारे तुला खूप काही असे संकेत मिळणार आहेत ज्याद्वारे तुझ्या भाग्याचे द्वार उघडल्याशिवाय राहणार नाही। हो बाळा, आमचे अद्भुत चमत्कार असेच घडत नाहीत। जो माझा स्वामीप्रिय बाळ आमची निरंतर भक्ती करत आहे, त्याच्या पाठीशी हे अद्भुत चमत्कार त्याच्या आयुष्यामध्ये घडल्याशिवाय राहत नाहीत। त्याच्या पाठीशी आमचे शुभ आशीर्वाद, आमचे प्रेम निरंतर असते। स्वामी म्हणतात, बाळा, तुला त्रास देणाऱ्या, तुला मनस्ताप देणाऱ्या, तुझ्या डोळ्यातून त्या अश्रू काढणाऱ्या या तुझ्या शत्रूंना तुझ्या आयुष्यातून पूर्णतः दूर केले आहे। तेव्हा बाळा, निश्चिंत रहा, शांत मनाने। हा जर संदेश तुझ्यासमोर आला आहे तर तुला काहीतरी स्वामी माऊलींना सांगायचे आहे। हो बाळा, तू हे शांत मनाने ऐकायला तयार आहेस? स्वामी भक्तांनो, तुम्हीही हे स्वामी माऊलींचे बोल ऐकण्यास तयार आहात? कमेंट बॉक्समध्ये होय स्वामी माऊली, मी तयार आहे अशी कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। स्वामी माऊलींच्या नामाचा जयघोष करायला विसरू नका। स्वामी म्हणतात, बाळा, जर तुझ्यासमोर आता सुंदर वर्तमान काळ आहे, तेव्हा बाळा, तो कटू भूतकाळ, त्या कटू भूतकाळातील आठवणी, जे काही दुःखाचे दिवस तू भोगले आहेस बाळा, ते सर्वतः विसरून जा। मनातील सर्व नकारात्मक विचार या क्षणापासून बाजूला सार आणि तुला प्राप्त करायचे आहे। ही मनाशी जिद्द पकड आणि मनातील आत्मविश्वास या क्षणापासून खंबीर कर की तुला काहीतरी मिळवायचे आहे। तुझ्या आयुष्यामध्ये तुला एक चांगले व्यक्तिमत्व घडवायचे आहे। बाळा, ज्या क्षणाला हे तुझ्या मनाशी तू ठामपणे ठरवशील, त्या क्षणापासून तुझ्या आयुष्यामध्ये खूप मोठे बदल झालेले तुला स्वतःला जाणवू लागेल। कारण बाळा, ज्या क्षणापासून तुम्ही काही चांगल्या गोष्टी ठरवता, मग ते तुमच्या मनातील नकारात्मक विचार घालवणे असो किंवा दुसऱ्यांबद्दल काही चांगले विचार करणे असो, दुसऱ्यांचे भले व्हावे हा सर्वात प्रथम जर तुमच्या मनात विचार येत असेल तर तुमच्या बाबतीत सर्वप्रथम परमेश्वर विचार करणारच। हो बाळा, याचा अनुभव तू वेळोवेळी घेऊन पहा। कारण ज्या क्षणापासून आपण दुसऱ्यांचे दुःख समजू शकतो, दुसऱ्यांच्या वेदना, दुसऱ्यांसाठी काहीतरी करायची तळमळ तुमच्या मनामध्ये जागी होते, त्या क्षणापासून परमेश्वर तुमची दखल घ्यायला सुरुवात करतो। कारण बाळा, परमेश्वराला हेच प्रिय आहे की तुम्ही तुमच्या मनामध्ये चांगले विचार आणा, चांगले कर्म करा आणि दुसऱ्यांविषयी तुमच्या मनात नेहमी चांगले विचार राहू दे। गोरगरिबांना दान करा। कारण बाळा,
दानाचे महत्त्व आणि पुण्य तुमच्या जीवनामध्ये खूप मोठे कार्य करत असते, कारण हे पुण्य कधीही निरर्थक होत नाही. या पुण्याचे फळ तुम्हाला मिळतेच मिळते. म्हणून बाळा, मनामध्ये अहंकार न बाळगता थोरा मोठ्यांची सेवा करा, गोरगरिबांना अन्नदान करा. ज्या तुमची जेवढी अपेक्षा आहे, ज्या तुमच्या मनातील अपेक्षा पूर्ण व्हाव्या असे वाटत असेल तर दुसऱ्यांना मदत करा. त्या क्षणापासून तुमचे जीवन बदललेले दिसेल. तुमच्या जीवनामध्ये अद्भुत चमत्कार घडण्यास सुरुवात होईल. विश्वास ठेव बाळा. हेच ही स्वामी माऊली तुला या सुंदर मार्गदर्शनाद्वारे सांगण्यासाठी आली आहे. कारण बाळा, आम्हाला माहीत आहे तुझ्या जीवनामध्ये खूप मोठा संघर्ष आहे. खूप मोठ्या दुःखाशी तू झगडत आहेस, सामना करत आहेस. तुझे सर्व कुटुंब खूप काही दुःखामध्ये आहे. पण बाळा, हे सर्व असूनही आम्ही एक गोष्ट नेहमी पाहत आहे की सर्व काही तुझ्या आयुष्यात या चिंता, क्लेश, दुःख असूनही तुम्ही आमची भक्ती करणे कधीही सोडले नाही. आमच्या नामस्मरणामध्ये कधीही खंड पडू दिला नाही. मग बाळा, चिंता करू नको. कारण ज्या घरामध्ये, ज्या कुटुंबामध्ये स्वामी माऊलींची निरपेक्ष भक्ती असते, निरपेक्ष नामस्मरण अखंड चालू असते, त्या घरामध्ये माझ्या आशीर्वादांचे, शक्तींचे वलय कधीच तुटत नाही. बाळा, हे सुरक्षा कवच कोणीही तोडणे शक्य नाही. कारण जिथे माझी भक्ती आहे तिथे स्वामी माऊली निरंतर आहे. स्वामी माऊलींचे प्रेम आणि विश्वास अखंड आहे. तेव्हा बाळा, या शत्रूंची चिंता करण्याची तुला गरज नाही. ज्या शत्रूंनी तुला दुखावले आहे, तुझा दूर राहून तमाशा पाहिला आहे, आता वेळ त्यांची आहे. बाळा, कर्माचा फेरा त्यांच्याकडे फिरला आहे. तेव्हा तू निश्चिंत राहा. तुझ्यासमोर जो काही सुंदर वर्तमान काळ आहे बाळा, या क्षणापासून स्वतःला बदल, स्वतःचे जीवन सुंदर घडवण्यास सुरुवात कर. कारण हा बदल तुमच्या आयुष्यात तुमच्यासाठी खूप मोठे स्वप्न पूर्ण करणार आहे. खूप मोठे बदल तुमच्या जीवनामध्ये आणून देणार आहे. बाळा, हा बदल फक्त तुम्हाला बाहेरून नाही तर तुमच्या अंतर्मनामधून तुम्हाला जाणवू लागेल. जेव्हा तुमच्या मनामध्ये सुंदर सकारात्मक विचार निर्माण होतील, त्या क्षणापासून पहा तुम्ही स्वतःला बदललेले, तुमचे विचार किती बदलतील आणि तुम्ही स्वतःला किती सुंदर व्यक्तिमत्व झालेले आहे हे पाहून तुमचे मन सुखावल्याशिवाय राहणार नाही. तेव्हा बाळा, उद्या नाही, परवा नाही, या क्षणापासून सुरुवात कर. सर्व नकारात्मक विचार झुगारून दे आणि जे काही कार्य हाती घेतले आहेस ते निशंक मनाने करण्यासाठी पुढे धावत जा. आणि मग पहा, त्यामध्ये तुम्हाला मनासारखे यश प्राप्त नाही झाले तर सांगा. स्वामी म्हणतात, बाळा, तुला हे सर्व सुख, आनंद, वैभव देण्यासाठीच आम्ही आलो आहोत. तू हे सर्व आनंदाने घेण्यासाठी सज्ज आहेस? स्वामी भक्तांनो, तुम्हीही हे सर्व काही घेण्यासाठी आनंदाने तयार आहात अशी कमेंट करा. आणि आपल्या स्वामी माऊलींच्या नामाचा जयघोष करायला विसरू नका. स्वामी म्हणतात, बाळा, आता तुझे कल्याण करण्यासाठी, तुझ्या भाग्यात चमत्कार करण्यासाठीच आम्ही तुझ्यासमोर हे सुंदर मार्गदर्शन घेऊन आलो आहोत. हो बाळा, आम्हाला माहीत आहे तू दुर्लक्ष करणार नाहीस. शांत मनाने शेवटपर्यंत हा संदेश ऐकणार आहेस. तुला माहीत आहे तुझे जीवन आता बदलणार आहे. तुझ्या मनातील खूप मोठे स्वप्न पूर्ण होणार आहे. हो बाळा, निश्चिंत राहा. स्वामी म्हणतात, बाळा, तुम्ही तुमच्या नजरेत जर योग्य असाल तर बाळा, लोकांच्या नजरांकडे लक्ष देऊ नका. कारण लोकांच्या नजरा ह्या नेहमी चुकीच्याच असतात. स्वामी म्हणतात, बाळा, खूप सहनशीलता आहे तुझ्यामध्ये, सर्व काही सहन करण्याची जिद्द आहे. म्हणून तर सर्व दुःख, सर्व काही यातना तू आजपर्यंत पेलू शकला आहेस. हो बाळा, तुझ्यामध्ये हे सर्व काही बळ आम्ही तुम्हाला दिले आहे. कारण तुम्ही जी भक्ती करत आहात त्याच भक्तीचे फळ ह्या सर्व काही गोष्टींमधून तुम्हाला प्राप्त होत असते. बाळा, जर डोळे बंद करून तू माझ्यावरती विश्वास ठेवला आहेस तर बाळा, या क्षणापासून तुझ्या मनातील भीती आणि काळजी करणे थांबव. हो बाळा,
ज्याने आमच्यावरती विश्वास ठेवला तो कधीही मागे वळून पाहिला नाही. त्याने कधीही थांबण्याचा प्रयत्न केला नाही, कारण त्याला माहीत आहे त्याच्या प्रत्येक पावलागणिक स्वामी माऊली त्याच्यासोबत आहे. आमचे दिव्य आशीर्वाद आणि प्रेम सदैव त्याच्या पाठीशी आहेत. स्वामी म्हणतात, बाळा, जर माझ्यावरती खंबीर विश्वास आहे तर आता अशक्य ते शक्य सर्व काही तुझ्या आयुष्यामध्ये घडणार आहे. खूप मोठा चमत्कार तुझ्या दिशेने येत आहे. हो बाळा, हे अद्भुत चमत्कार तुझे जीवन पूर्ण बदलणारे आहेत. तेव्हा शांत मनाने हा संदेश शेवटपर्यंत ऐक. स्वामी म्हणतात, बाळा, स्वतःला ओळखायला शिक. तुला जे काही हवे आहे, तुझ्या ज्या काही गोष्टी मनामध्ये आहेत त्या प्राप्त करायला शिक. लोकांचं काय, लोके हे तू त्यांच्यासाठी कितीही काही चांगल्या गोष्टी केल्यास तरी नावे ठेवत राहणार आहेत. तेव्हा बाळा, स्वतःला घडव, स्वतःला ओळखण्याचा प्रयत्न कर, स्वतःला वेळ दे. लोकांसाठी नेहमीच उपलब्ध राहू नको, नाहीतर हेच लोक तुझ्या याच भोळ्या आणि साध्या स्वभावाचा फायदा घेऊन तुझा विश्वासघात करण्यासाठी प्रत्येक ठिकाणी टपलेले आहेत. तेव्हा बाळा, काळजी घे. अशी लोक ओळखायला योग्य वेळी शिक, म्हणजे तुझे नुकसान कधीही होणार नाही. स्वामी म्हणतात, बाळा, माझ्या या श्री स्वामी समर्थ नामावर विश्वास ठेवून तर पहा. तुझ्या आयुष्यात तुला कशाचीही कमी भासणार नाही. हो बाळा, जो माझा श्री स्वामी समर्थ हे नामस्मरण अखंड करत असेल त्याच्या पाठीशी ही स्वामी माऊली खंबीरपणे उभी आहे. माझे शुभ आशीर्वाद त्याच्यासाठीच कार्य करत आहेत. स्वामी म्हणतात, बाळा, निश्चिंत राहा. आता तुझ्या या शत्रूंना आम्ही तुझ्यापासून खूप दूर केले आहे. तुझ्या आयुष्यात आता सुख, वैभव आणि आनंद तुझ्या दिशेने येत आहे. फक्त बाळा, हे सर्व काही घेण्यासाठी आनंदाने तयार राहा. स्वामी म्हणतात, बाळा, आम्हाला माहीत आहे तुझी वेळ सध्या खूप खराब आहे. तुला खूप काही सहन करावे लागत आहे. खूप काही दुःखाचा, यातनेचा तू सध्या सामना करत आहेस. पण बाळा, विश्वास ठेव, श्रद्धा ठेव, आणि जिथे श्रद्धा आणि विश्वास असते तिथे त्याच्यासाठी काहीही कमतरता नसते. हो बाळा, हे सर्व काही तुझ्या आयुष्यातून लवकरच संपुष्टात येणार आहे. तेव्हा बाळा, असे समजू नको की तू कुठल्याही वादळामध्ये, संकटामध्ये एकटा पडला आहेस. तुला कोणीही मदतीचा हात देत नाही. पण बाळा, कोणाकडूनही अपेक्षा करू नको, कारण फक्त ही स्वामी माऊली जर तुझ्या सोबत आहे तर तुला कुठल्याही या संकटांना, कुठल्याही दुःखांना घाबरण्याची गरज नाही. हो बाळा, आमची साथ तुम्हाला निरंतर आहे. स्वामी म्हणतात, बाळा, कोणावरही आपली अडचण होऊन कधीही जगायचे नाही. जिथे किंमत नाही तिथे जाऊ नका. जिथे तुमच्या शब्दाला मान नाही तिथे कधीही राहू नका. जिथे तुमची किंमत केली जात नाही, तुमच्यावर प्रेम केले जात नाही, बाळा, तिथे जाण्याची तुम्हाला गरज नाही. कारण तुमच्या मताला किंमत आहे. तुम्ही तुमचे व्यक्तिमत्वावरती तुमचे खूप प्रेम आहे. म्हणूनच कोणासमोरही या क्षणापासून रडणे थांबवा. स्वतःला एक सुंदर व्यक्तिमत्व समजून सर्वप्रथम स्वतःला किंमत द्यायला शिका. तरच तुम्हाला जगाकडून किंमत मिळेल. हो बाळा, जो स्वतःचा मान राखतो, जो स्वतःचा रिस्पेक्ट करतो, त्याला त्याच्या आयुष्यामध्ये सर्वजण रिस्पेक्ट आणि मान, प्रेम मिळत असते. स्वामी म्हणतात, म्हणूनच सर्व कार्यामध्ये स्वतःला झोकून दे. भलेही उशीर लागेल, काही गोष्टी मनासारख्या प्राप्त होण्यासाठी वेळ लागेल, पण बाळा, तुझ्या आयुष्यामध्ये योग्य वेळ आणून देण्यासाठी, तुला इच्छित प्राप्त मिळण्यासाठी ही स्वामी माऊली तुझ्या कायम सोबत आहे. आमचे आशीर्वाद सदैव तुझ्या पाठीशी आहेत. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. स्वामी म्हणतात, बाळा, जे माझे स्वामीप्रिय बाळ या क्षणाला हा संदेश ऐकत आहेत त्यांच्या आयुष्यामध्ये सर्व काही नकारात्मक ऊर्जा निघून सकारात्मक ऊर्जा प्रवेश करेल. त्यांचे जीवन आनंदाने, सुखाने भरून जाईल. आणि आमचे आशीर्वाद, आमचे प्रेम सदैव त्यांना मिळत राहील. आमचे शुभ आशीर्वाद निरंतर त्याच्या पाठीशी राहतील. स्वामी म्हणतात, बाळा, आता काळजी करण्याचे काहीच कारण उरले नाही.
कारण ज्या गोष्टी तुला त्रासदायक आहेत, मग ते तुझे दुःख असेल, तुझी चिंता असेल, तुझी काळजी असेल, तुझे जवळचेच हे शत्रू असतील, तुझे जवळचेच लोक जे तुला त्रास देणारे असतील, बाळा, या सर्वांना तुझ्या आयुष्यामधून आम्ही खूप दूर केले आहे. तेव्हा निश्चिंत राहा. आता अशक्य ते शक्य सर्व काही माझा स्वामीप्रिय बाळ करणार आहे. हो बाळा, तुझ्या हातून खूप मोठे सुंदर कार्य घडणार आहे. कारण ज्या गोष्टीसाठी तू प्रयत्न करत आहेस, आजपर्यंत ती गोष्ट तुला प्राप्त झाली नाही. पण बाळा, आता मनातून चिंता काढून टाक. निशंक मनाने जर प्रयत्न करत आहेस, जर आमच्यावरती प्रचंड विश्वास ठेवून काही कार्य करत आहेस, तर बाळा, या कार्यामध्ये तुला खूप मोठे यश प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. कारण हा आमचा शब्द आहे, हा आमच्यावरचा तुझा विश्वास बोलत आहे. तेव्हा बाळा, भिवू नको, मनात कोणतीही शंका ठेवू नको, नकारात्मक विचार ठेवू नको. जे कार्य हाती घेतले आहेस ते पूर्ण करण्याचा प्रयत्न कर. कारण तुला भरघोस यश आता मिळणार आहे. ज्या काही गोष्टींमुळे तू आजपर्यंत मागे राहिला आहेस, ज्या गोष्टींमुळे, ज्या मनातील तुझ्या नकारात्मक विचारांमुळे सर्व कार्यांमधून वंचित झाला आहेस, बाळा, आता हेच कार्य तुला प्रगतीपथावरती नेणार आहेत. तुझे खूप नाव या जगामध्ये होणार आहे. खूप सुंदर व्यक्तिमत्व म्हणून तू समाजामध्ये ओळखला जाणार आहेस. बाळा, हीच तुझी ओळख तुला खूप मोठे कार्यामध्ये यश देणार आहे, खूप मोठी उंची प्राप्त करून देणार आहे. कारण बाळा, आता तुझा विजय जर निश्चित करण्यात आलेला आहे, तर मनामध्ये हार कसली, मनामध्ये चिंता कसली. तुझा विजय जर निश्चित आहे, तर बाळा, आता माघार घ्यायची नाही, थांबायचे नाही. जे काही कार्य जिद्दीने, आत्मविश्वासाने, संयमाने करत आहेस ते निरंतर करत राहा. कारण तुझ्या प्रत्येक पावलागणिक ही स्वामी माऊली निरंतर तुझ्या पाठीशी आहेत. बाळा, जर आमचे शुभ आशीर्वाद तुझ्यासाठी कार्य करत आहेस, तर तुला थांबण्याची गरज नाही. आता कोणासमोरही लाचार होण्याची, अश्रू ढाळण्याची गरज नाही. कारण माझा स्वामीप्रिय बाळ आता खूप काही प्राप्ती करणार आहे. त्याच्या मनातील खूप काही इच्छा पूर्ण करण्याची ही योग्य वेळ जवळ आली आहे. तेव्हा बाळा, निरंतर चालत राहा, निरंतर चालत राहा. फक्त तुझ्यासोबत आम्ही आहोत हाच विश्वास कधी ढळू देऊ नको. स्वामी भक्तांनो, तुम्हाला हाच विश्वास आपल्या स्वामी माऊलीवर असेल, कमेंट बॉक्समध्ये होय स्वामी आई, मला प्रचंड विश्वास आहे अशी कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. स्वामी माऊलींच्या नामाचा जयघोष करायला विसरू नका. स्वामी माऊली तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण करत, तुमच्या आयुष्यातील जे तुमचे सुंदर स्वप्न आहेत, ध्येय आहे, तुमची काही नियोजन आहेत, तुमच्या कुटुंबाप्रती तुमच्या मनामधील काही नियोजन आहेत, स्वप्न आहेत, सर्व काही स्वामी माऊलींच्या कृपेने पूर्ण होणारच. हाच विश्वास निरंतर मनामध्ये ठेवा आणि आपल्या स्वामींवरील श्रद्धा, विश्वास, भक्ती यामध्ये कधीही अंतर पडू देऊ नका. निरंतर आपल्या स्वामी माऊलींचे नामस्मरण करत राहा आणि मग पहा, तुमच्या जीवनामध्ये खूप मोठा अद्भुत चमत्कार तुम्हाला पाहावयास मिळणार आहे. तुमचे जीवन पूर्णपणे बदललेले तुम्ही स्वतःच्या डोळ्यांनी पाहून तुमचे मन आनंदित होणार आहे, सुखावून जाणार आहे. आणि म्हणूनच हा विश्वास कधीही स्वामींप्रती ढळू देऊ नका. कारण स्वामी भक्तांनो, आपण ज्या वेळी खूप मोठ्या संकटात अडकलो, खूप मोठ्या दुःखाने आणि खूप मोठ्या शत्रूने आपल्याला सर्वत्र घेरून ठेवले, याच क्षणी ही स्वामी शक्ती आपल्या पाठीशी उभी राहून या सर्वांमधून आपल्याला अलगद बाहेर खेचून आणले आहे. हां, काही गोष्टींना खूप वेळ लागला आहे, काही गोष्टी मिळण्यासाठी खूप कालावधी गेला आहे. पण बाळा, स्वामी म्हणतात, जर तुझ्या पाठीशी मी खंबीर आहे तर तुला चिंता करण्याची गरज नाही. आता निश्चिंत राहा. आजपर्यंत जे काही सहन केले आहेस या क्षणापासून नाही, आजपर्यंतचे दुःख भोगले आहेस या क्षणापासून नाही. कारण तुझ्या आयुष्यामध्ये आता तुला काय द्यावयाचे आहे हे सर्वस्वी आम्ही ठरवणार आहोत. तुझ्या आयुष्यातील ते सर्व दुःखाचे दिवस आता पूर्णतः संपुष्टात आले आहे. तुझ्या पाठीमागील पणवती हा संदेश ऐकलेल्या क्षणापासून नष्ट होणार आहे. हो बाळा, निश्चिंत राहा
आणि हा संदेश मनापासून स्वीकार करून पुढे चालत राहा. स्वामी म्हणतात, बाळा, तू आणि तुझे कुटुंब आनंदित राहावे यासाठी या संदेशामार्फत तुला खूप काही शुभ संकेत मिळणार आहेत. हो बाळा, फक्त योग्य वेळी हे संकेत ओळखायला शिक आणि ते तुझ्या जीवनामध्ये आत्मसात करण्याचा प्रयत्न कर आणि मग पहा, तुझे जीवन, तुझे कुटुंब पूर्णतः आनंदित होणार आहे. स्वामी म्हणतात, बाळा, आजचा हा संदेश तुझे जीवन बदलणार आहे. हो बाळा, हा संदेश ऐकल्यानंतर तुला अंधारातून प्रकाशाकडे खेचले जाणार आहे. बाळा, हा संदेश ऐकल्यानंतर तुझा आत्मा शांत होणार आहे. तुला समाधानाची प्राप्ती होणार आहे, सुखाची प्राप्ती होणार आहे आणि एक नवीन ऊर्जा तुझ्या जीवनामध्ये प्रवेश करणार आहे. तेव्हा बाळा, शांत मनाने शेवटपर्यंत ऐक. जेव्हा सर्व काही संपल्यासारखे वाटत आहे असे तुझ्या मनाला जेव्हा वाटेल त्या क्षणी हा संदेश शांतपणे ऐक. कारण तुला मी काहीतरी सांगण्यासाठीच तुझ्या समोर आलो आहे. तेव्हा बाळा, तुला हे सर्व काही मार्गदर्शन तुझ्या आयुष्यासाठी, तुझ्या भविष्यासाठी खूप सुंदर आहे. तेव्हा बाळा, दुर्लक्ष करू नको. शांत मनाने हे सुंदर मार्गदर्शन ऐकून तर पहा. स्वामी म्हणतात, बाळा, तुला माझे अनुभव कित्येकदा आले असतील आणि यापुढेही येणार आहे. हे अनुभव घेण्यासाठीच स्वामी भक्तांनो, आत्ताच आपल्या चॅनलला लाईक करा आणि हे शेवटपर्यंत मी संदेश ऐकणार आहे अशी कमेंट करा. स्वामी म्हणतात, बाळा, चिंतेचा काळ संपला आहे. सुखाचा काळ, आनंदाचा काळ सुरू झाला आहे. बाळा, आता अंधारातून प्रकाशाकडे वाटचाल सुरू झाली आहे. तेव्हा बाळा, निश्चिंत राहा. तुझ्या प्रत्येक वाटचालीमध्ये, तुझ्या प्रत्येक पावलागणिक मी तुझ्या सोबत असताना आता कोणालाही तुला घाबरण्याची काय गरज. तेव्हा शांत मनाने शेवटपर्यंत जो काही तुझा प्रवास आहे, निरंतर आमच्यावरती विश्वास ठेवून चालत राहा. कारण बाळा, या संदेशासाठी तुझी निवड का केली आहे हे तुला हा संदेश संपल्यानंतर समजेल. कारण बाळा, कोणीतरी कोणाच्या तरी आयुष्यात उगाचच हे सुंदर मार्गदर्शन येत नाही. जो भाग्यशाली बाळ आहे, ज्याला खरोखर स्वामी भक्ती आहे, त्याच्या मनामध्ये स्वामी माऊलीविषयी तळमळ आहे, त्याच्याच जीवनामध्ये हे संदेश प्राप्त होत असतात. म्हणून स्वतःला खूप भाग्यशाली बाळ समज आणि निरंतर आमचे आशीर्वाद घेऊन पुढे चालत राहा. मी तुझ्या सदैव पाठीशी आहे. सुखी राहा, शांत राहा. स्वामी भक्तांनो, तुम्हाला हे अनुभव आले असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की शेअर करा. स्वामी माऊली तुमचे कल्याण करतील. तुमच्या मनाला उभारी देणारा, तुमचे मन आनंदी करणारा, तुमच्या मनाला शांती प्रदान करणारा आणि तुमची शत्रुपीडा संपवणारा हा स्वामी माऊलींचा शुभ मंत्र या श्रावण महिन्यात जर तुमच्या कानावर पडत आहे तर तुम्ही स्वतःला खूप भाग्यशाली बाळ समजा आणि हा मंत्र शांत मनाने जो कोणी स्वामी बाळ शेवटपर्यंत ऐकल त्याच्या मनातील खूप मोठी इच्छा पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही. तेव्हा हा मंत्र शांत मनाने शेवटपर्यंत ऐका, तुमचे कल्याण होईल. ओम स्वामी समर्थाय नमः. 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 ओम स्वामी समर्थाय नमः.
ओम स्वामी समर्थाय नमः। 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 ओम स्वामी समर्थाय नमः।
ओम स्वामी समर्थाय नमः. ओम स्वामी समर्थाय नमः. ओम स्वामी समर्थाय नमः. ओम स्वामी समर्थाय नमः. ओम